एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शेवगाव न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली। या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 1:30 ते 2 वाजताच्या दरम्यान कोर्ट क्रमांक 3 मध्ये RCC क्रमांक 94/2021 या खटल्याची सुनावणी सुरू होती। सुनावणी दरम्यान जनार्दन भारसकर यांची उलट तपासणी वकील रवींद्र सकट यांनी केली। सुनावणी संपल्यानंतर न्यायालय आवारात मोटरसायकल बाहेर काढत असताना जनार्दन व त्यांचा मुलगा ओम यांनी वकील सकट यांना अडवत शिवीगाळ केली। तू कोर्टात मला उलटसुलट प्रश्न विचारलेस, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। त्यानंतर सुमारे 2:35च्या दरम्यान सकट पुन्हा न्यायालयात जात असताना मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोघांनी त्यांची दुचाकी अडवून मारहाण केली। ओम भारसकर यांनी मागून डोक्यावर चापट मारत हल्ला केला, तर जनार्दन भारसकर यांनी शर्टाची कॉलर पकडून खाली ओढलं। हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डाव्या डोळ्याखाली गालावर वार केला। झटापटीत वकिलाच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन आरोपींनी काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे। आरडाओरडा झाल्यानं परिसरात असलेल्या नागरिकांनी मध्यस्थी केली व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी वकील रवींद्र सकट यांच्या फिर्यादीवरून जनार्दन छबू भारसकर आणि त्यांचा मुलगा ओम जनार्दन भारसकर राहणार जुने दहिपळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव न्यायालयामध्ये ॲडव्होकेट रवींद्र सकट हे पक्षकाराची उलट तपासणी घेत होते। खरं म्हणजे प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकारांसाठी काही प्रश्न विचारावे लागतात, त्याचं पक्षकाराने वाटून घेण्याचं काही कारण नाही। अशा परिस्थितीमध्ये वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे आणि अशा प्रकारच्या घटना वकिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहे। सर्वोच्च न्यायालयावर बुटफेक होते, मागे वकिलांचे खून झालेले आहेत। तर त्यामुळं सर्व वकिलांनी यापूर्वीच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी केलेली आहे। कारण वकिलावर असे जर हल्ले व्हायला लागले, वकील हा पक्षकारासाठी न्याय मागण्यासाठी त्याला जी भूमिका घ्यावी लागते न्यायालयामध्ये त्यासाठी तो काम करतो आणि म्हणून ही जी शेवगावला जी घटना झालेली ही घटना परत घडू नये म्हणून सरकारने सुद्धा याची दक्षता घ्यायला पाहिजे। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने आरोपीने यांच्यावर ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर त्यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार कठोरातली कठोर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे अशी आम्ही शेवगाव वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे। भारतीय न्याय संहिता च्या नुसार जी काही कलम आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेली आहे, त्या फिर्यादीची योग्य दखल या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी। सकट आज दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास फिर्यादीचा उलट तपास मी कोर्टातून संपवला आणि बाहेर आलो। बाहेर मी घरी जेवणात जात असताना फिर्यादीने मला बाहेर येऊन त्यांनी मला म्हणे, तू फार उलटसुलट प्रश्न विचारलेस, मला थांब तुला मी दाखवतो, तुझा दिवस घेतो म्हणे। मी त्याच्यानंतर बाकीच्या वकील साहेबांनी ते सदरील प्रकरण मिटवलं। नंतर मी जेवण करून आल्याच्या नंतर गेटच्या बाहेर त्यांनी मला धरलं, त्याने व त्याच्या मुलांनी मला गचंडीला धरून खाली पाडलं, माझ्या गळ्यातली चैन ओढली, मला त्याच्या हातातील कडेनी माझ्या डोळ्यावर मारहाण झाली, माझ्या डोळ्याला खूप त्यांनी पण इजा झाली। असं करून तिथून बाकीचे लोक जमा झाल्यानंतर ते तिथून निघून गेले। प्रश्न न्यायाधीशांसमोर विचारले गेले, न्यायाधीशांसमोरच प्रश्न विचारले गेले। तो उलट तपासच चालू होता। RCC क्रमांक 94/2021 फिर्याद, त्याच्यामध्ये तो फिर्यादी आहे, त्याला आरोपीच्या वतीनं मी त्याच्यामध्ये पण त्याला उलट तपास त्याचा घेत होतो। त्याचा राग आल्याच्या नंतर त्यांनी मग बाहेर आल्यावर त्यांनी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।